सांगा पाहू. आता आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, ते आपण पुढील प्रकारे बघूया. शेजारील आकृतीत 9 बिंदू आहेत, त्यांना नावे द्या. शेजारील आकृतीमध्ये तुम्हाला किती बिंदू दिसतील मुलांना? तर शेजारील आकृतीत आपल्याला 9 बिंदू दिसतील. ते आपण काउंट करूया, मोजूया की 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ह्या बॉक्समध्ये या आपल्याला आकृतीमध्ये किती असे बिंदू दिलेले आहेत? तर 9 असे आपल्याला बिंदू दिलेले आहेत. तर मुलांना बघा, या आकृतीमध्ये आपल्याला किती डॉट दिलेले आहेत, किती बिंदू दिलेले आहेत? तर 9 बिंदू आपल्याला या आकृतीमध्ये दिलेले आहेत. आपण बघूया की शेजारील आकृतीत 9 बिंदू आहेत, त्यांना नावे द्या. त्यातील कोणत्याही 2 बिंदूतून किती रेषा जातात? सांगा पाहू मुलांना, की इथे तुम्हाला जे काही बिंदू दिसत आहेत त्या बिंदूमधून आपल्याला किती रेषा काढता येईल? तर आपण बघूया प्रत्यक्षामध्ये. तर आपल्याला किती बिंदू काढता येईल मुलांना? बघा, हे जे 2 बिंदू आहेत त्यांना आपण जोडूया. जोडल्यानंतर तुम्हाला किती रेषा दिसतात इथे? आपल्याला 2 3 4 अशा रेषा काढता येईल का? तर नाही. आपल्याला या 2 बिंदूतून फक्त एक आणि एकच रेषा काढता येईल. तसेच आपल्याला काय सांगितलं आहे की या बिंदूंना आपण नावे सुद्धा देऊ शकतो. तर बघा, आपण याला नाव देऊया ए आणि याला नाव देऊया बी. बघा विद्यार्थी मित्रांनो, याला आपण नाव दिलेलं आहे ए आणि याला नाव दिलेलं आहे बी. तर ह्या 2 डॉट जेव्हा आपण जोडतो, बिंदू जेव्हा आपण जोडतो, तेव्हा आपल्याला फक्त त्या 2 बिंदूमधून एकच रेषा अशी मिळते. तर पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 भिन्न बिंदूमधून एक आणि एकच रेषा काढता येते. बघा, मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की आपल्याला फक्त 2 जे भिन्न बिंदू आहेत त्यातून फक्त आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते. इथे तुम्हाला दिसत असेल की इथे 2 भिन्न बिंदू आहेत. ते एकत्र आहेत का? नाही, ते वेगवेगळे आहेत. त्यांच्यामध्ये अंतर आहे आणि अंतर असल्यामुळे आपल्याला फक्त या 2 जे डॉट आहे, जे 2 भिन्न बिंदू तुम्ही इथे बघत आहात, त्या 2 भिन्न बिंदूमधून आपल्याला फक्त किती रेषा काढता येते मुलांना? फक्त एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. तर इथे तुम्ही प्रत्यक्षात असं बघू शकता की हे जे 2 बिंदू आहेत त्या बिंदूमधून आपण किती रेषा काढलेली आहे? एकच रेषा काढलेली आहे. तसंच जर एक बिंदू असेल तर आपण त्यातून असंख्य रेषा काढू शकतो, पण जर 2 बिंदू असेल तर त्यातून आपण फक्त एकच अशी रेष काढू शकतो. त्या आपण ह्या आकृतीच्या सहाय्याने बघू शकतो. पुढे बघा मुलांना, इथे आपण काय काढलेली आहे? 2 बिंदूतून एकच रेषा जाते, हे आपण काढलेलं आहे. नंतर बघा मुलांना, या 9 बिंदूपैकी कोणते 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेवर आहेत? बघा, ह्या बॉक्समध्ये आपल्याला काय दिलेले आहेत? 9 बिंदू दिलेले आहेत. पण 9 बिंदू मध्ये आपल्याला बघायचं आहे की कुठले बिंदू जे आहेत ते एका सरळ लाईनमध्ये आहेत, रेषेमध्ये आहेत. तर त्याचं तुम्ही निरीक्षण चांगल्या प्रकारे करू शकता. बघा, आपल्याला कोणते जे 3 बिंदू आहेत किंवा 2 बिंदू आहेत जे एका सरळ रेषेत आहेत ते आपण इथे बघू शकतो की कुठले आपल्याला जे बिंदू आहेत ते आपल्याला सरळ रेषेमध्ये दिसतील. तर बघा, हे जे 3 बिंदू आहेत ते आपल्याला एका सरळ रेषेमध्ये दिसत आहेत. नंतर मुलांना सांगा बरं तुम्ही की आणखी कुठले बिंदू आहेत जे एका सरळ लाईनमध्ये आहे, सरळ रेषेमध्ये आहे? तर हे सुद्धा जे 2 बिंदू आहेत ते एका लाईनमध्ये आहेत, एका रेषेवरती आहेत. आणखी मुलांना तुम्ही सांगू शकता इथे की आणखी कुठले असे बिंदू आहेत जे एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला दिसतील? तर बघा मुलांना, इथे आहेत हे 2ही बिंदू आपण जोडू शकतो आणि हे 2ही बिंदू एका सरळ रेषेमध्ये आहेत. आणि बघा मुलांना, हेही बिंदू जे आहेत, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू जो आहे तोही एका लाईनमध्ये आहे, एका सरळ रेषेमध्ये आहे. म्हणून हे सुद्धा बिंदू आपण इथे जोडू शकतो. बघा विद्यार्थ्यांनो, इथे पण 2 बिंदू आहेत जे आपल्याला एकमेकांशी जोडता येते. म्हणजे आपण बघितलं आहे की जर 2 बिंदू असेल तर ते बिंदू जोडण्यासाठी फक्त आपल्याला इथे किती रेषा काढावी लागते? तर एकच अशी रेषा आपल्याला इथे काढावी लागते. नंतर पुढे बघूया मुलांना, इथे काय आहे की आपण
दोन बिंदूंना जोडल्यानंतर इथे आपल्याला काय दिसते, फक्त एकच अशी रेषा आपल्याला इथे दिसत आहे. नंतर बघूया पुढे काय आहे ते. पुढे आहे की जे 3 किंवा अधिक बिंदू एकाच सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. आपल्याला इथे किती बिंदू दिसत आहेत मुलांना, तर आपल्याला इथे 3 बिंदू असे दिसत आहेत. ते आपण इथे बघूया इथे किती बिंदू आहेत, आपण ते मोजूया सुद्धा की इथे बिंदू किती आहेत. तर इथे आहे 1, 2 आणि 3. हे 3 बिंदू आपल्याला दिसलेले आहेत आणि हे जे 3 बिंदू आहेत ते एका सरळ रेषेमध्ये आहेत. हे नीट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, निरीक्षण करायचं आहे की हे जे 3 बिंदू आहेत ते एका सरळ रेषेत आहेत. हा जो बिंदू आहे तो वरती नाहीये किंवा हा जो बिंदू आहे तो खाली नाहीये, तर हे जे तिन्ही बिंदू आहेत ते आपल्याला एका सरळ रेषेत असताना दिसत आहेत. तर बघा मुलांना, आपण पेनाच्या सहाय्याने सुद्धा काय करू शकतो, ह्या बिंदूंना आपण जोडू शकतो. बघा ह्या बिंदूंना आपण जोडलेलं आहे की हे जे 3 बिंदू आहेत ते एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला असलेले दिसणार आहेत. नंतर बघा मुलांना, जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. हे वरती खाली असे बिंदू नाहीयेत, तर हे बिंदू कसे आहेत की एका सरळ रेषेमध्ये असल्या कारणाने आपण त्यांना काय म्हणणार आहोत मुलांना, तर आपण त्यांना म्हणणार आहोत एक रेषीय बिंदू. का? कारण हे जे 3 बिंदू आहेत ते एका सरळ रेषेवरती असल्यामुळे आपण त्यांना काय म्हणणार आहोत, एक रेषीय बिंदू असे म्हणणार आहोत. का बरं एक रेषीय? कारण ते एका सरळ रांगेत एका सरळ रेषेत असल्यामुळे किती बिंदू, तर 3 बिंदू हे सरळ एका रेषेत असल्यामुळेच आपण त्यांना काय म्हणूया, एक रेषीय बिंदू असे म्हणूया. बघा आपल्याला प्रश्न विचारला जाईल की एक रेषीय बिंदू म्हणजे काय, तर एक रेषीय बिंदू म्हणजे बघा आपण इथे बघितलं आहे मुलांना की एक रेषीय बिंदू म्हणजे काय, की एका सरळ रेषेमध्ये जर बिंदू असतील, 3 बिंदू जर एका सरळ रेषेमध्ये असतील तर त्यांना आपण काय म्हणू, एक रेषीय बिंदू असे म्हणू. कारण का, ते एका रेषेवर आहेत, एका लाईनवर आहेत, म्हणून आपण त्यांना काय म्हणूया, एक रेषीय बिंदू असे म्हणूया. तर पुढे बघूया मुलांना, हे 3 आपण इथे काय केलेले आहेत, बिंदू जोडलेले आहेत आणि ह्या 3 बिंदू जेव्हा आपण इथे जोडतो तेव्हा त्या 3 बिंदूंना आपण नाव काय दिलेलं आहे, तर या 3 बिंदूंना आपण नाव दिलेलं आहे एक रेषीय बिंदू. आपण काय केलं आहे, ह्या तिन्ही बिंदूंना जोडून घेतलं आहे आणि जोडल्यानंतर ती जी लाईन रेष तयार झाली आहे, लाईन तयार झालेली आहे, तिला आपण नाव काय दिलेलं आहे, तर तिला आपण नाव दिलेलं आहे एक रेषीय बिंदू. तर आपण पुढे याचं अधिक स्पष्टीकरण बघूया मुलांना. बघा इथे काय आहे की या 9 बिंदूपैकी कोणते 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेवर नाहीत. आता बघा आधी आपल्याला काय सांगितलं होतं की कुठले बिंदू एका सरळ रेषेवर आहेत आणि आता आपल्याला बघा काय सांगितलेलं आहे की या 9 बिंदूपैकी कोणते 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेमध्ये नाही आहेत. तर बघा मुलांनो, इथे आपण निरीक्षण करू शकतो की कुठले असे बिंदू आहेत जे एका सरळ रेषेमध्ये नाही आहेत. तर बघा आपल्याला दिसत आहेत की हे जे बिंदू आहेत ते एका सरळ रेषेमध्ये नाही आहेत. पुढे आपण बघू शकतो मुलांना की हे जे ह्यातले जे बिंदू आहेत ते एका सरळ रेषेमध्ये आपल्याला दिसून येत नाही आहेत. जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय न अधिक एक रेषीय बिंदू म्हणतात. बघा आपण आधी बघितलं होतं की एक रेषीय बिंदू म्हणजे काय असतं. एक रेषीय बिंदू म्हणजे जे बिंदू एका सरळ रेषेमध्ये आपल्याला दिसतात त्यांना आपण काय म्हणतो, एक रेषीय बिंदू म्हणतो. पण जे बिंदू एका सरळ रेषेमध्ये नसतात त्यांना आपण काय म्हणूया, त्यांना आपण म्हणूया नैक रेषीय बिंदू. परत एकदा सांगते मुलांनो की जे बिंदू एका सरळ रेषेमध्ये असतात त्यांना आपण म्हणूया एक रेषीय बिंदू आणि जे बिंदू एका सरळ रेषेमध्ये नसतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत, नैक रेषीय बिंदू असे म्हणणार आहोत. तर पुढे बघूया मुलांनो, आपल्याला इथे काय दिलेलं आहे की ह्या बिंदूंनाच नाव काय दिलेलं आहे, या बिंदूंना नाव दिलेलं आहे नैक रेषीय बिंदू. का नैक रेषीय बिंदू नाव दिलंय,
कारण हे जे बिंदू आहेत ते एका सरळ रेषेमध्ये नाही आहेत, म्हणून आपण त्यांना नाव काय दिलेलं आहे, नैक रेषीय बिंदू असे नाव दिलेले आहे. इथे आपण नैक रेषीय असे नाव दिलेलं आहे. पुढे जाणून घेऊया. आपण आता प्रतल हे अभ्यासणार आहोत. प्रतलामध्ये बघा तुम्हाला काय दिसेल मुलांना, प्रतलामधील तुम्हाला दिसेल वरील तीनही आकृत्यांचे सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठाचे भाग आहेत. आता इथे तुम्हाला काय दिसणार आहे, सपाट असे पृष्ठभाग तुम्हाला दिसणार आहेत. पुढे बघूया. प्रतल आपण आता अभ्यासत आहोत. पुढे असं आहे की शेजारील आकृतीतील प्रतलाचे नाव, ही जी आकृती आहे या आकृतीला आपण प्रतल असे म्हणतो आणि त्या प्रतलाला आपण काय नाव दिलेलं आहे मुलांना, तर त्या प्रतलाला आपण नाव दिलेलं आहे एच असे नाव दिलेले आहे. हे जे ॲरोने दाखवलेलं आहे, बाणाने दाखवलेलं आहे, त्याला आपण प्रतल असे म्हणूया. पुढे बघा. प्रतलाची आकृती मर्यादित काढलेली असली तरी प्रतल चहू बाजूने अमर्याद असते. बघा आपण इथे एक काय काढलेली आहे, आकृती काढलेली आहे आणि त्या आकृतीला आपण काय म्हणतो, प्रतल असे म्हणूयात. आणि त्या प्रतलाला आपण नाव काय दिलेले आहे, तर एच असे नाव दिलेले आहेत. पुढे बघा. प्रतलाची आकृती मर्यादित काढलेली आहे. ही जी आकृती जी आहे ना, आपण ती मर्यादित काढलेली आहे, पण ह्या बाणांमुळे ती कशी झाली आहे, मर्यादित अशी झालेली आहे. पण आपण हे जे बाण जर काढून टाकले तर ती अमर्याद होऊ शकते. म्हणजेच या आकृतीला आपण लहानही करू शकतो आणि मोठेही करू शकतो. म्हणजेच ही कशी झाली आहे, अमर्याद झालेली आहे. आता पुढे बघूया मुलांना. इथे तुम्हाला असं दिसेल की हे जे बाण आहेत, प्रतल सर्व दिशांना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवले जाते. बघा हे जे प्रतल आहे, ते जे प्रतल आहे ते आपल्याला इथे कशाच्या स्वरूपाने दाखवलेलं आहे, बाणांच्या स्वरूपाने दाखवलेलं आहे आणि ते अमर्याद आहे. कशा आहे ते, अमर्याद आहे. हे अमर्याद कशामुळे दाखवलेलं आहे, या बाणांनी आपल्याला ते दाखवलेले आहे. बघा मुलांना, सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात, तर प्रतल म्हणतात. आपण मागे बघितलं की या प्रतलाला नाव आपण काय दिलेलं आहे, एच नाव दिलेलं आहे. याला आपण प्रतल असे म्हणतो आणि हे आपण प्रतल इथे आकृतीच्या सहाय्याने बघू शकतो. या प्रतलाला आपण नाव काय दिलेलं आहे, तर या प्रतलाला आपण नाव दिलेलं आहे एच. तर याची व्याख्या आपण कशी करणार, याची व्याख्या आपण अशी करणार आहोत की सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल म्हणतात. ज्या वस्तूचा भाग सपाट असतो त्या भागाला आपण इथे काय म्हणूया, प्रतल असे म्हणूया. साध्या सोप्या गणिती भाषेमध्ये म्हणायचं झालं तर सपाट पृष्ठभागाला काय म्हणूयात, प्रतल असे म्हणूयात. पुढे बघा. शेजारील चित्रातील वहीचे पान हा प्रतलाचा भाग आहे. बघा हे समांतर रेषा आपल्याला दिलेलं आहे. ह्या इथे आपल्याला एक वहीचं काय दाखवलेलं आहे, पान दाखवलेलं आहे आणि या पानामध्ये समांतर रेषा आहेत. कशा रेषा आहेत, एक लहान, एक मोठी, एक अगदीच लहान, असं आहे का मुलांना, तर नाही. यामध्ये समांतर रेषा आहेत. कशा रेषा आहेत, समांतर अगदी रेषा इथे दिलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. नंतर बघा. शेजारील चित्रातील वहीचे पान हा प्रतलाचा भाग आहे. याला सुद्धा आपण काय म्हणूया, एक प्रतल असे म्हणूया. हा भाग सुद्धा कशाचा आहे, तर हा जो भाग आहे प्रतलाचा एक भाग आहे. पुढे बघूया मुलांना. वहीच्या पानाच्या दोन्ही कडा दोन्ही बाजूंनी वाढवल्या तर एकमेकांना मिळतील का. हे बघा, हे ज्या आहेत, ह्या ज्या कडा आहेत, जर त्या आपण वाढवल्या तर त्या एकमेकांना मिळू शकतील का. इथे दिलेलं आहे बघा, वहीच्या पानांच्या दोन्ही कडा दोन्ही बाजूंनी वाढवल्या तर एकमेकींना मिळतील का. आपण इथे काय बघत आहोत, तर समांतर रेषा असे बघत आहोत. तर ह्या ज्या रेषा आहेत त्या आपण वाढवल्यानंतर एकमेकांना मिळेल का, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. बघा समांतर रेषा आपण बघत आहोत. हे एक काय आहे, आपलं प्रतल आहे आणि त्या प्रतलामध्ये काय काढलंय आपण, रेषा काढल्यात. कशा रेषा काढल्यात, तर आपण समांतर अशा रेषा काढलेल्या आहे. कुठलीही रेष तुम्हाला इथे लहान दिसणार नाही, कुठलीही रेष इथे तुम्हाला मोठी दिसणार
नाही आहे. तर इथे कशा आहेत, ह्या ज्या 2 रेषा 3 रेषा आपण काढलेल्या आहेत त्या समांतर अशा रेषा आहेत. म्हणून आपण याला काय म्हणूया की एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या. बघा इथे तुम्हाला दिसतंय का की रेषा एकमेकांना छेदत आहेत? तर नाही, इथे रेषा एकमेकांना छेदत नाही आहे. न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. या प्रतलामध्ये ज्या काही आपण रेषा काढलेल्या आहेत त्या एकमेकांना छेदत नाही, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो विद्यार्थ्यांना? त्यांना आपण म्हणतो समांतर रेषा. काय म्हणतो त्यांना आपण? समांतर रेषा असे म्हणतो. पुढे बघा, इथे पुढे असं आहे की या रेषांना आपण काय नाव दिलेलं आहे? समांतर रेषा असे नाव दिलेले आहे. पुढे बघा, गणित माझा सोबती. इथे मुलांना तुम्हाला काय दिसत आहे? तर इथे काही मुलं तुम्हाला दिसत आहे आणि ते त्यांचा खेळ खेळताना दिसत आहे. तुम्हाला तर माहीत असेल की हा खेळ कुठला आहे, कारण तुम्ही शाळेत जाता, तुम्हाला शाळेमध्ये खूप काही तुमचे खेळ वगैरे घेतले जातात. तर त्या खेळामध्ये पैकी हा खेळ कुठला आहे तोही तुम्हाला माहीत असेल. तर गणित माझा सोबती खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो की गणित जे आहे आपण ते रुचकर आवडीने शिकू शकतो. बघा, चित्रातील खेळाचे निरीक्षण करा. या खेळातील एक रेषीय व अनेक रेषीय खेळाडू समांतर रेषा व प्रतल शोधा. हे जे आपल्याला चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये मुलं काय खेळताना दिसत आहे? तर खो खो खेळताना दिसत आहे. तर या खेळामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? तर या खेळामध्ये आपल्याला शोधायचं आहे की एक रेषीय, अनेक रेषीय आणि समांतर रेषा आपल्याला या खेळामध्ये शोधायच्या आहे. तर मुलांना तुम्ही सांगा की याच्यामध्ये आपल्याला एक रेषीय काय मिळेल? तर बघा, हे जे मुलं आहेत ते एका लाईनमध्ये बसलेले आहेत, तर त्यांना आपण काय म्हणूया? एक रेषीय म्हणूया. का बरं एक रेषीय? कारण ते एका रेषेत बसलेले आहेत म्हणून त्यांना आपण एक रेषीय म्हणूया. आता नैक रेषीय तुम्हाला सांगितलं होतं मुलांनो की नैक रेषीय म्हणजे काय असतं की जे एका रेषेमध्ये नसतात त्यांना आपण काय म्हणूया? नैक रेषीय. आणि जे एका रेषेमध्ये असतात त्यांना आपण काय म्हणूया? एक रेषीय. तर बघा, तुम्हाला जो खेळाडू आहे तो तुम्हाला काय दिसेल? एका रेषेच्या बाहेर दिसेल. जी एक रेषी आहे त्या रेषेच्या बाहेर तो आपल्याला हा मुलगा दिसत आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणूया? नैक रेषीय म्हणूया. कारण तो जो मुलगा आहे खेळताना धावताना तुम्हाला दिसत आहे, तो जो मुलगा आहे एका रेषेवर आहे का? नाही. तर तो खेळत आहे, धावत आहे, त्यामुळे तो रेषेच्या बाहेर आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणूया? नैक रेषीय असे त्याला म्हणूया. आणि इथे तुम्हाला काय दिसेल? प्रतल आपल्याला शोधायचे आहे. तर बघा, इथे मुलांना प्रतल ही जी रेषा आपण इथे काढलेली दिसत आहे, ज्यावर हे मुलं बसलेले आहेत, ह्या रेषेलाच आपण काय म्हणूया मुलांनो? ही जी रेषा आपल्याला दिसत आहे ती कशी आहे? मर्यादित स्वरूपाची आहे. ते आपण काय करूया? इथे आपण रेषा काढून सुद्धा आपण बघू शकतो. ही जी रेष तुम्हाला दिसत आहे मुलांना, ह्या जी रेष आहे ही कशी आहे? प्रतल स्वरूपात दाखवलेली आहे. पुढे आपण बघू शकतो आणखी काही खेळ आहेत पुढे, ज्या खेळाद्वारे आपल्याला गणित माझं सोबती कसं आहे हे कळेल. आपण अशाही खेळाद्वारे, विविध खेळाद्वारे काय करू शकतो? बघू शकतो. बघा, इथे काय दिलेलं आहे? जानेवारीमध्ये संध्याकाळी 7 नंतर आकाशात पूर्वेकडे मृग नक्षत्र दिसते. बघा, कधी? की जानेवारीमध्ये आकाशात आपल्याला काय दिसतं? तर संध्याकाळी आकाशात आपल्याला पूर्वेकडे मृग नक्षत्र आपल्याला दिसते. कुठे? तर आकाशामध्ये. अधिक चमचमणारे तारे आपल्याला दिसतात, खूप डार्क असे तारे आपल्याला दिसतात. तर बघा, इथे आपल्याला जोडून असे तारे सांगितलेले आहेत. हे कधी दिसतात आपल्याला? जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला हे तारे दिसून येतात विद्यार्थ्यांनो. पुढे बघा, नंतर ते हळूहळू आकाशात वर जाते. हे जे तारे आहेत ते आपण बघत असणार. जर तुम्ही बघितलं असेल, जानेवारी महिन्यामध्ये रात्री आकाशामध्ये आपल्याला चमचमणारे काय दिसतात मुलांना? तर तारे दिसतात. आणि ते तारे बघा हळूहळू आपल्याला आणखी वरती जाताना दिसत आहेत. बघा, या नक्षत्रात एका सरळ रेषेत 3 तारे दिसतात का?
आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे की इथे आपल्याला एका सरळ रेषेमध्ये 3 तारे बघायचे आहेत. तर बघा मुलांना, तुम्हाला इथे 3 तारे एका सरळ रेषेमध्ये दिसतात का? तर हो, दिसतात. बघा इथे आपल्याला काय दिले आहेत? 3 तारे जे आहेत ते एका सरळ रेषेमध्ये आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणूया? एक रेषीय असे म्हणूया. त्याच रेषेवर काही अंतरावर एखादा ठळक तारा दिसतो का? बघा आता इथे आपल्याला काय दिसेल की एक ठळक तारा आपल्याला इथे, ठळक म्हणजे कसा? अगदी आपल्याला खूप जवळून दिसणारा असा तारा आपल्याला दिसतो का? हो, तर हा अगदी ठळक तारा आपल्याला इथे दिसत आहे. नंतर बघूया मुलांना, पुढे असं आहे की हा ठळक तारा आपल्याला इथे दिसतो आहे. त्यानंतर मैदान आपण बघूया, इथे काय आहे? हे एक मैदान आहे आणि ह्या मैदानावर मुलं खेळताना आपल्याला दिसत आहे. तर हा कुठला खेळ आहे? तो तर तुम्ही ओळखला असेलच की हा खेळ कुठला आहे? तर हा खेळ आहे रस्सीखेच. खेळाचे निरीक्षण करा. खेळातील एक रेषीय व अनेक रेषीय खेळाडू शोधा. बघा, तुम्हाला गणित हा विषय अवघड वाटतो, पण आपण कशाच्या माध्यमातून शिकत आहोत? खेळाच्या माध्यमातून शिकत आहोत. तर नक्कीच तुमच्यामध्ये गोडी निर्माण झाली असेलच. आपण बघा, गणित माझा सोबती, आपण याच्या खेळाच्या माध्यमाद्वारे याच्यामध्ये काय करू शकतो? गोडी निर्माण करू शकतो. बघा इथे आपल्याला रस्सीखेच हे दिसणार आहे. रस्सीखेच ही जी स्पर्धा आहे ती मुलांमध्ये चालू आहे. रस्सीखेच खेळाचे निरीक्षण करा. बघा याचे आपल्याला काय करायचे आहे? तर याचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला काय शोधायचे आहे? एक रेषीय. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक रेषीय म्हणजे काय? की एका रेषेमध्ये येणारे बिंदू किंवा एका रेषेमध्ये येणारे कुठलेही घटक, त्यांना आपण काय म्हणूया? एक रेषीय असे म्हणूया. आपल्याला या खेळामध्ये काय शोधायचं आहे? एक रेषीय व अनेक रेषीय खेळाडू शोधायचे आहेत. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं की एक रेषीय म्हणजे एका रेषेत आलेले आणि अनेक रेषीय म्हणजे एका रेषेत न आलेले. ते आपण बघूया पुढील प्रकारे की बघा मुलांना, याच्यामध्ये एका रेषेमध्ये तुम्हाला कोणते खेळाडू दिसेल? तर हे जे सगळेच खेळाडू आहेत ते तुम्हाला एका रेषेमध्ये दिसत आहेत, म्हणून आपण यांना काय म्हणूया मुलांना? एक रेषीय असे म्हणूया. बघा झाला की नाही आवडीचा विषय की हे सगळे मुलं तुम्हाला एका रेषेमध्ये दिसत आहे. पुढे बघूया मुलांना, व्हॉलीबॉल खेळाचे निरीक्षण करा. खेळातील एक रेषीय व अनेक रेषीय खेळाडू, समांतर रेषा व प्रतल शोधा. बघा याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये हा जो खेळ आहे तो कुठला आहे? प्रथमतः तर हा खेळ आहे व्हॉलीबॉलचा. व्हॉलीबॉल मुलं काय करत आहे? खेळत आहे. याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? की एका रेषेत असलेले खेळाडू शोधायचे आहे. नंतर काय करायचं आहे की अनेक रेषेमध्ये असणारे खेळाडू शोधायचे आहे. त्यानंतर समांतर रेषा आणि प्रतल हे सुद्धा आपल्याला या खेळामध्ये दाखवायचं आहे. तर आपण बघून घेऊया मुलांना की याच्यामध्ये एक रेषेमध्ये असणारे खेळाडू कुठले आहेत? तर ते आपण चित्राच्या माध्यमातून बघू शकतो की तुम्हाला इथे दिसेल की हे जे 2 खेळाडू आहेत ते आपल्याला एका रेषेमध्ये दिसत आहे. म्हणजेच इथे काय झालं मुलांना? एक रेषीय हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता बघा अनेक रेषीय म्हणजे काय विद्यार्थ्यांना? की अनेक रेषीय म्हणजे जे एका रेषेमध्ये नाही त्यांना आपण काय म्हणूया? अनेक रेषीय म्हणूया. आता बघा इथे आपल्याला खूप सारे असे खेळाडू आहेत जे आपल्याला काय दिसतील? एका रेषेमध्ये दिसणार नाहीत. त्यांना आपण काय म्हणूया मुलांनो? त्यांना आपण म्हणूया अनेक रेषीय असे म्हणूयात. नंतर आपल्याला शोधायचं आहे की समांतर रेषा. इथे तुम्ही बघू शकणार की इथे समांतर रेषा कुठली आहे? तर ही आपल्याला काय दिसेल? समांतर अशी रेषा दिसेल. त्यानंतर आपल्याला इथे काय शोधायचं आहे? प्रतल शोधायचं आहे. हे जे आखून दिलेलं आहे मैदान, हे काय आहे मुलांना? हे एक आपलं काय आहे? प्रतल आहे. बघा हा एक खेळ आपल्याला दिसतोय. हा काय आहे की पळण्याच्या शर्यतीत शर्यत सुरू होण्यापूर्वी खेळाडू एक रेषीय असतात, शर्यत सुरू झाल्यावर अनेक रेषीय असतात. बघा तुम्ही सुद्धा शाळेमध्ये काय केलं असेल? धावण्याची शर्यत केली असेल, पण धावताना आपण मागे पुढे धावतो का? तेव्हा आपल्याला एक रेषा अशी आखून दिलेली असते आणि त्या रेषेवरती आपल्याला थांबायला सांगतात. बघा हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते सगळे विद्यार्थी तुम्हाला एका रेषेमध्ये
दिसतील. हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते सगळे या रेषेच्या कशा आहेत, आतमध्ये तुम्हाला हे सगळे खेळाडू जे आहेत ते सगळे एका रेषेवरती तुम्हाला दिसतात. म्हणजे इथे आपल्याला काय समजून आलं, एक रेषीय असे समजून आलं. हे सगळे विद्यार्थी जे आहेत इथे एका रेषेवर आपल्याला दिसत आहेत. शर्यत सुरू झाल्यावर ते नैक रेषीय असतात. बघा, जेव्हा सिटी वाजली आणि मुलं धावायला लागलेत तेव्हा ते एकच रांगेमध्ये पळतात का? नाही, तर कुणी मागे असतं, कुणी पुढे असतं. म्हणजेच तेव्हा काय होते, नैक रेषीय होते. हे जे मुलं आहेत ते एका रेषेमध्ये आहेत, ते झालं एक रेषीय. आणि धावताना ते कुणी मागे कुणी पुढे असे धावत असतात, ते झालं काय, नैक रेषीय. आता पुढे बघूया मुलांना. आता हा जो खेळ आहे तो कुठला आहे? पळण्याच्या शर्यतीत शर्यत सुरू होण्यापूर्वी खेळाडू एक रेषीय असतात, शर्यत सुरू झाल्यावर नैक रेषीय असतात. हे आपण मागेही बघितलं की जेव्हा आपण धावण्याची स्पर्धा जेव्हा चालू झालेली नसते, सुरुवात झालेली नसते, तेव्हा आपण एका रेषेमध्ये असतो. पण जेव्हा आपण धावतो तेव्हा बघा, हे सगळे जे आहेत ते आपल्याला कसे दिसत आहेत, मागे पुढे असे दिसत आहेत. हा आपल्याला पुढे दिसतोय, हा मागे दिसतोय, हा पण त्याच्या मागे दिसतोय. म्हणजे इथे काय आपल्याला दिसून येते, इथे नैक रेषा आपल्याला दिसून येते. याच्या मागे आपण काय बघितलं की सगळे एका रेषेवरती होते. सगळे कसे होते, एका रेषेवरती होते. पण जशी स्पर्धा चालू झाली, स्टार्ट झाली आणि हे मुलं धावायला लागले तेव्हा ते एका रेषेमध्ये नसून पुढे नैक रेषा यांच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. पुढे बघूया मुलांना, पुढे काय आहे, तर पुढे आपल्याला असं दिसून येईल की बघा, इथे आपल्याला असं आहे की ते सर्व खेळाडू आखून दिलेल्या ट्रॅकमधूनच पळतात. हा जो मोठा जो एक खेळ असतो त्या खेळामध्ये आपल्याला काय दिलेलं असतात की काही ट्रॅक आखून दिलेल्या असतात, काही रेषा आपल्याला आखून दिलेल्या असतात. त्याच रेषेमधून खेळाडूंना धावावं लागतं आणि इथे ते धावताना आपल्याला काय करत आहेत, दिसत आहेत. म्हणजेच त्यांचे जे पळणं आहे ते समांतर रेषामधून असते. हे जे त्यांचे पळणं आहे, धावणं आहे, हे कशी रेषा आहे, ही समांतर रेषा आहे. इथे तुम्हाला असं दिसेल का की एका माणसाला जे आहे लहान रेषा दिलेली आहे, एकाला मोठी रेषा दिलेली आहे, असं नाही. तर इथे समांतर रेषा दिलेली आहे आणि त्या समांतर रेषामधून हे जे स्पर्धक आहे ते तुम्हाला धावताना दिसत आहे. त्याला आपण काय म्हणूया मुलांना, त्याला आपण म्हणूया समांतर रेषा. पुढे बघूया. आणि शर्यतीसाठी आखलेला मैदान हे मोठ्या मैदानाच्या प्रतलाचा एक भाग असतो. बघा, सगळ्यांसाठी इथे तुम्हाला दिसत असेल हे काय आहे, एक मैदान आहे आणि ते त्यांनी व्यवस्थितरित्या कसं केलेलं आहे, आखलेलं आहे. ह्या मैदानातूनच जे स्पर्धक आहेत ते धावत असतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, त्यांनाच आपण प्रतल असे म्हणतो. हे काय आहे, एका प्रतलाचा भाग तुम्हाला इथे दिसून येईल. पुढे बघा मुलांना, आपल्याला आणखी काय दिसेल, इथे तुम्हाला एक बाग दिसत आहे. बागेचे निरीक्षण करून एक रेषीय ह्या बागेचे आपल्याला काय करायचे आहे, ह्या बागेचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे. ह्या सर्व जी बाग आहे त्या बागेचं आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. बागेचे निरीक्षण करून एक रेषीय व अनेक रेषीय झाडे, समांतर रेषा व प्रतल शोधायचे आहे. बघा, पुन्हा आपल्याला काय प्रश्न विचारला आहे की आपल्याला इथे काय शोधायचं आहे, तर आपल्याला इथे शोधायचं आहे एक रेषीय, नैक रेषीय, समांतर रेषा आणि प्रतल. बघा मुलांनो, इथे तुम्ही बागेचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि या निरीक्षणामध्ये आपल्याला सर्वात आधी शोधायचं आहे एक रेषीय. बघा, ही जी झाडे आहेत ती आपल्याला एका समान रेषेमध्ये दिसत आहेत, म्हणून तिथे आपल्याला काय तयार होऊ शकतं, एक रेषीय तयार होऊ शकतं. म्हणजेच याचं उत्तर आपल्याला मिळालं. जे एका रेषेमध्ये आहे तिथे एक रेषीय तयार होतं. नंतर आहे नैक रेषीय. इथे तुम्ही बघू शकता की नैक रेषीय म्हणजे काय, जे एका सरळ रेषेवरती नाही, जे वेगवेगळ्या ठिकाणी आहे
त्यांना आपण काय म्हणूया, नैकरेषीय असे म्हणूया. तर इथे तुम्हाला काय दिसेल बघा, हे एक झाड आहे जे पुढे आहे, हे एक झाड आहे जे मागे आहे. म्हणजेच इथे काय तयार होईल, नैकरेषा तयार होईल. हेही आपल्याला मिळालं आहे. नंतर समांतर रेषा. इथे आपल्याला काय शोधायचं आहे की समांतर रेष. समांतर रेष कशामध्ये आहे, तर तुम्ही बघू शकता की इथे आपल्याला समांतर रेषा मिळू शकतं, कारण हे एका रांगेत आहे, एक सरळ रेषेमध्ये आहे, म्हणून इथे समांतर रेष तयार होते. आता इथे आपल्याला काय शोधायचं आहे मुलांना, इथे शोधायचं आहे प्रतल. तर प्रतल हे जे आपल्याला बागेमध्ये दिसत आहे हेच आहे एक प्रतल. तसेच आपल्याला इथे बघता येईल मुलांना, हे आहे एक प्रतल. म्हणजेच ह्याचा काही जो भाग असतो मुलांना, हा जो भाग आहे तो एक प्रतलाचाच भाग आहे. पुढे बघूया मुलांना. बघा, आपण सारांशमध्ये काय बघितलं मुलांना, की आपण सारांशमध्ये असं बघितलं की या पाठात आपण बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल व समांतर रेषा या संकल्पनाचा व त्यांच्या वैशिष्ट्याचा आपण काय केला आहे मुलांना, अभ्यास केलेला आहे. हे सगळे घटक आपण चित्राद्वारे अगदी स्पष्ट केलेले आहेत.